नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। न्याय रुग्णालय प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर न्याय रुग्णालयाच्या डीनची बदली। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार। लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या चौकशीमध्ये तथ्य आढळल्याची माहिती। नायर मेडिकल कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। दोषी व्यक्तीला कॉलेजच्या आवारातच राहण्यासाठी घर दिलं, संदीप देशपांडे यांचा आरोप। लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाला। काही संघटित मतदानामुळे काहींचा आत्मविश्वास वाढलाय, फडणवीसांचं वक्तव्य। वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनी सांगावं। राऊतांचं प्रत्युत्तर, तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलाय का? राऊतांचं टीकास्त्र। लोकसभेत सर्वेमुळे माझा बळी गेला, आता कोणाचा बळी जाऊ देऊ नका। सदाभाऊ खोत, आपण फडणवीसांना खरी परिस्थिती सांगा, भावना गवळींचं वक्तव्य। आचारसंहिता लागण्याआधी मराठा समाजाला आरक्षण द्या, आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगींची आक्रमक भूमिका। संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, भ्याड हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो? हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप। पुण्याच्या इशाऱ्यावरून षडयंत्र रचण्यात आलं, मते आणि अमित देशपांडे या दोन तरुणांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। लक्ष्मण हाकेंनी मद्य घेतलं नव्हतं, वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष निघाल्याची सूत्रांची माहिती। मी नशेमध्ये असतो तर पत्रकार परिषद घेऊ शकलो नसतो, हाकेंचा सवाल। लक्ष्मण हाके दारू पितो हे सर्वांना माहिती, आता तर ट्रेलर दाखवला, जरांगींविरोधात काही केल्यास पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समिती अहवालावर मोठा खुलासा, मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही। निजाम दस्तावेजामध्ये वैयक्तिक नोंदींच्या ऐवजी जात तपशिलाच्या नोंदी मिळाल्याची माहिती। शिंदे समिती धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल आज सरकारला सुपूर्द करणार। ओबीसी मंत्रालयाच्या सचिव विनीता सिंघल यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला जाणार। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी। अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। दुपारी 1:30 वाजता दादरमध्ये शहांची महत्त्वाची बैठक। मोदी शहांच्या दौऱ्यामध्ये राज्याच्या लुटीसंदर्भात निर्णय होतो, ते राज्यामध्ये आले की उद्योग बाहेर जाणार अशी भीती वाटते, संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा। देश वाऱ्यावर सोडून गृहमंत्र्यांना राज्यामध्ये ठाण मांडून बसावं लागतंय, फडणवीसांपासून भाजपचे सर्व नेते कुचकामी म्हणून शहा राज्यामध्ये बैठका घेतात, संजय राऊतांचा फडणवीसांवर टीकास्त्र। पुण्यामधून असे होलसेल पद्धतीने उद्योग जात राहिले तर पुण्याचा नंबर हा खालून 5वा असेल, अंबादास दानवेंचं ट्विट। उद्योग स्वतःहून गेले की त्यांच्या अडचणींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगांवरून अंबादास दानवेंची टीका। राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याचा दौरा करणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राज ठाकरेंचा दौरा। आम्ही कुणासोबतही जाणार नाही, मात्र भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य। तर आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत असल्याची आंबेडकरांची माहिती। जयंत पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला, हक्क मागतोय महाराष्ट्र, जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो। विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा। सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मवियाचा मोर्चा, महाविकास आघाडीकडून संग्राम मोर्चाचं आयोजन। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मवियाचा संग्राम मोर्चा। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधील फडणवीसांचं बॅनर ट्विट, बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। लाडकी बहीण योजनेच्या नावातील मुख्यमंत्री शब्द गायब झाल्याचं अंबादास दानवेंकडून ट्विट। मंत्रालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन, सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्यामुळे मंत्रालयाबाहेर सोयाबीन ओतून आंदोलन। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून नागपुरातील सिरोंचा इथल्या आदिवासी वसतिगृहाला अचानक भेट, वसतिगृहातल्या अस्वच्छतेबाबत आत्रामांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। आत्राम यांनी स्वतः वसतिगृहाची स्वच्छता केली। अहमदनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, जलील यांच्या मुंबई रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकाला काळं फासल्याचा आरोप। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटल्यानं अभिनेता गोविंदा जखमी, बंदूक कपाटामध्ये ठेवत असताना पायाला गोळी लागल्याची माहिती। क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, पोलिसांकडून अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त, चौकशीही सुरू। मुख्यमंत्री शिंदेंचा अभिनेते गोविंदा यांना फोन, मुख्यमंत्र्यांकडून गोविंदा यांच्या तब्येतीची विचारपूस। मुख्यमंत्री आज गोविंदा यांची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करणार। माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि शिंदे गटाचे नेते दीपक सावंतांकडून गोविंदांची भेट, सावंतांकडून गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस। अभिनेता कृष्णा अभिषेककडून गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस, काश्मीरानं रुग्णालयामध्ये जाऊन गोविंदाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली।
अमरावतीमध्ये शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार. गोपाल अरबट यांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात बलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये गोळीबार झालेल्या वाहनाची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी. वाहनावर 3 गोळ्या लागल्याच्या खुणा. प्राथमिक माहिती समोर. मुख्यमंत्री 18 तास काम करतायत, निर्णय घेतायत. असे निर्णय घेण्याची ताकद कुणामध्ये होती का? श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. भाजपा पहिल्या टप्प्यामध्ये 155 विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यातून पसंतीक्रम देऊन 3 उमेदवारांची नावं देणार. त्यानंतर हे लिफाफे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली जाणार. पुण्यामधल्या भाजपच्या इच्छुकांची नावं केंद्राकडे पाठवणं सुरू. 8 मतदारसंघातील प्रत्येकी 3 नावं उद्या प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर पाठवणार. पदाधिकारी मतदान प्रक्रियेमधून उमेदवारांची निवड करणार. 7 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. चाकण MIDC मधून कंपन्या राज्याबाहेर गेल्या ही अफवा. निवडणूक जवळ येत असल्यामुळे विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचं अजितदादांचं वक्तव्य. 50 कंपन्या बाहेर गेल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप होता. विदर्भातील नेतृत्व मोठं करा, आमचं गडी लय मोठे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. तर आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, सरकारही बुडवलं. सदाभाऊ खोत यांची पश्चिम महाराष्ट्रामधल्या नेत्यांवर टीका. श्रीमंतांची पदं सगळेच घेतात, मी गरीब एसटी महामंडळाचं अध्यक्षपद घेतलं. आचारसंहितेच्या 2 महिन्याआधी पद मिळालं असतं तर चुणूक दाखवली असती. नागरी सत्काराच्या वेळेला भरत गोगावलेंचं वक्तव्य. अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये 20 मिनिटं बैठक. भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट. नितेश राणेंच्या भूमिकेवर भाजपचे नेते हाजी अराफत यांची नाराजी. हाजी अराफत फडणवीस शेलारांची भेट घेत नाराजी बोलून दाखवणार. अराफत शेख यांच्याकडून पक्षाचा राजीनामा देण्याचे संकेत. भोसरीमधून पवार गटाकडून इच्छुक अजित गव्हाणे शरद पवारांच्या भेटीला. विलास लांडेंचा मुलगा विक्रांत लांडेही अजित गव्हाणेंसोबत उपस्थित.